कॅबिनेट मिनिस्टर आहेत, या शहराला एक खासदार आहेत, 2 माजी आमदार या शहरात राहतात का त्यांना लाज नाही वाटत? घरी बसता आणि दिवाळी साजरी करता, बायका पोरांच्या बरोबर. लोकांनी तुम्हाला निवडून दिले, रस्त्यावर उतरा, किल्ल्यावर या, अन्यथा शिवप्रेमी शिवभक्ती तुमच्या घरात घुसतील. तुम्हाला शिवाजी महाराजांची शपथ घ्यावी लागतील, नाहीतर या तरुण पिढी तुम्हाला कधी माफ नाही करणार. तुम्ही तुमच्या बायका पोरांच्या बरोबर घरामध्ये बसून दिवाळी साजरी करता, इथे तरुण पोरं येऊन काम करतात. लाज नाही वाटत? 2 आमदार, 1 खासदार या शहराला दिलेत, लोकांनी निवडून दिलेत. लोकांनी आयुक्त आहेत, IAS ऑफिसर आहेत, प्रशासक आहेत. तुमचे प्रशासकीय अधिकारी काय करतात? फक्त टक्केवारी खाण्यासाठी आहेत. राज्य मानवी हक्क आयोगाकडे येता आणि तिथे रिक्वेस्ट करता की आम्ही स्वच्छता करू. 10 कोटीची निधी शासनाची तुम्हाला दिलेली आहे, ती 10 करोडची निधी कुठे गेली? तत्कालीन मुख्यमंत्री, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 18 CCTV लावलेत. गेल्या 6 महिन्यापासून एकही CCTV चालू नाही आहे. लोकांच्या गाड्या बघतात आणि उत्तम सागरी पोलीस स्टेशनचे पोलीसवाले गाड्या बघून किल्ल्यामध्ये येतात, अन्यथा किल्ल्यामध्ये कधीच येत नाहीत. बाहेर आमची गाडी उभी असते, ते बघून येतात किल्ल्यामध्ये कोण आहेत बघायला. अशी पद्धतीचं काम उत्तम सागरी पोलीस स्टेशन करते. आमची पोलिसांना पण विनंती आहे, उत्तम सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब, भाईंदर विभागाचे ACP, DCP, CP साहेबांनी, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त, प्रशासक तसेच त्यांच्या हाताखाली असलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी किल्ल्यावर लक्ष द्या, अन्यथा एक दिवस तुम्हाला मीरा भाईंदरच्या महानगरपालिकेचे हद्दीमधली नागरिक, शिवभक्त आणि शिवप्रेमी या ठिकाणून मारून हाकलतील, हे लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. आज रविवार 19 तारीख. आज आपल्या जंजिरे धारावी किल्ल्यावरती दीपोत्सवाचा कार्यक्रम आहे. दीपोत्सवाचा कार्यक्रम हा आपण गेले 6 ते 7 वर्षापासून दर दिवाळीला पहिला दिवा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करतो, किल्ल्याला अर्पण करतो, वीर जवानांसाठी अर्पण करतो, हुतात्मा दिलेल्या मावळ्यांसाठी अर्पण करतो. ही भावना घेऊन आम्ही दरवर्षी किल्ल्यावरती हा दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करतो. किल्ल्यावरतीच करण्याचं महत्त्व हे आहे की किल्ल्यानीच आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. किल्ल्याला त्याचं गतवैभव प्राप्त होण्यासाठी आपण ही संवर्धन मोहीम वगैरे राबवून आज आपण शासनाकडे पाठपुरावा करून त्याचं नूतनीकरण व्हावं, किल्ला पूर्वीसारखा व्हावा, त्याला गतवैभव प्राप्त व्हावं, हीच एक भावना घेऊन आम्ही गेले कित्येक वर्ष या किल्ल्याचं, जंजिरे धारावी किल्ल्याचं संवर्धन, स्वच्छता मोहीम, जनजागृती करतोय. आज दुर्दैव या गोष्टीचं वाटतंय, एकीकडे सरकार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ या बॅनरवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा फोटो, त्यांच्यासमोर देवाभाऊ हात जोडून आहेत आणि आज आपल्या गड किल्ल्यांची परिस्थिती काही आहे. खरं महाराजांचं वैभव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आहेत. आज आमच्यावरती दुर्दैवाची गोष्ट आलेली आहे. प्रशासनाकडे त्यांचंच सरकार असून पण प्रशासनाकडे आम्हाला विनवण्या करायला लागतात की किल्ल्यावरती आम्हाला दीपोत्सवाचा कार्यक्रम करायचा आहे आणि तुम्ही साफसफाई करा. शेवटी 7 दिवस आम्हाला गोल गोल फिरून आज आमच्यावरतीच वेळ आली हा किल्ला साफ करायची. ते आमचं कर्तव्यच आहे. पण आज आम्हाला इथे अनेक काही गोष्टी किल्ला साफ करताना दिसले. जनावरं आहेत, साप आहेत, लहान मुलं पण येतात संवर्धन करायला. ह्याच्यासाठी प्रशासनाची आम्हाला मदत पाहिजे होती, ती भेटली नाही. हे आमचं दुर्दैव आहे. एकीकडे प्रशासनाने आता किल्ले बांधणीच्या स्पर्धा पण राबवलेल्या आहेत. आनंद आहे. किल्ले बांधणीच्या स्पर्धेने लहान मुलांमध्ये ते एक महाराजांची प्रेरणा वगैरे जागीच होते. पण खरं जे गड किल्ले आहेत त्यांची आजची परिस्थिती ही पण महाराजांची गड किल्ल्यात त्यांची परिस्थिती आपण दाखवली पाहिजे लोकांना. आणि गड संवर्धनासाठी शासनाने प्रत्येक शाळेतली मुलं दिवाळीच्या सुट्टीमध्ये महानगरपालिकेच्या ज्या हद्दीमध्ये किल्ले आहेत तिकडे तरी पाठवलीच पाहिजे. आज किल्ल्यांवरती हे बघा, इथे दारूच्या बिअरच्या बाटल्या सापडत आहेत, सिगरेटचे पॅकेट सापडत आहेत, एनर्जी ड्रिंक सापडते, अक्षरशः कॉन्डमची पॅकेटं देखील किल्ल्यावरती सापडत आहेत. हे आपलं दुर्दैव आहे. आज हे यूज झालेले कॉन्डम आज आम्ही उचलतोय, हे आमचं दुर्दैव आहे. हे सरकारचं दुर्दैव आहे. हे निषेध करण्याहून खूप मोठी गोष्ट आहे. सगळे नालायक अधिकारी ह्या प्रशासनामध्ये, महानगरपालिकेमध्ये बसलेले आहेत. त्यांच्यामुळे आज ही वेळ आलेली आहे किल्ल्यांवरची.
एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंत्या करायच्या, ह्या त्या करायच्या आणि किल्ल्यांवरती ही परिस्थिती आहे. लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला अधिकाऱ्यांना. खुर्चीवरती बसू नका, राजीनामे द्या तुम्ही लोकांनी.